नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आयुष्यात कधीकधी अशी परिस्थिती निर्माण होते की तुम्ही स्वतःला एकटे समजू लागता. तुमचं सुख दुःख वाटून घेणारे कोणी नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. इथे आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही आयुष्यात एकटे राहूनही आनंदी राहाल. यामुळे तुमचं वैयक्तिकच नव्हे तर व्यावसायिक आयुष्यही सुधारेल. कोणाला एकटं राहायला आवडतं, पण आयुष्य कधीकधी आपल्याला अशा टप्प्यावर घेऊन जातं की जिथे कोणीही एकत्र दिसत नाही. जर तुम्हीही एकाकीपणाने त्रस्त असाल किंवा तुमच्या जोडीदाराने आणि मित्रांनी तुम्हाला टाळलं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. स्वतःची लोकांशी तुलना केल्यास नेहमीच असंतोष निर्माण होतो. हे लक्षात ठेवा की प्रत्येकजण प्रत्येक बाबतीत सर्वोत्तम असू शकत नाही. म्हणून स्वतःवर आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि आपली प्रतिभा ओळखून ती पुढे नेण्याचा विचार करा. कधीकधी आयुष्याच्या धकाधकीपासून दूर स्वतःसाठी वेळ काढणं देखील आपल्याला चांगलं परिणाम देऊ शकतं. अशा वेळी निसर्गासोबत वेळ घालवा आणि या जगात काहीही कायमस्वरूपी नाही आणि एकटे राहण्यासाठी स्वतःशिवाय कोणाचीही गरज नाही हे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. सोलो ट्रिपवर जाणं देखील आपल्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं असू शकतं. अनेकदा सोशल मीडियामुळे लोकांच्या मनात तणाव आणि वाईट विचार निर्माण होतात. सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घेतल्यास तुमचं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य सुधारू शकतं. याची पुष्टीही अनेक अभ्यासातून झाली आहे. यामुळे तुम्ही खऱ्या आयुष्यात अधिक लक्ष केंद्रित करू शकता. रोज एकच आयुष्य जगूनही अनेकदा लोक तणावाला बळी पडतात. अशावेळी आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करायला हवा. जसं की एकाच वाटेवरून कॉलेज किंवा ऑफिसला गेला तर त्यासाठी वेगवेगळे मार्ग आजमावून बघा. याशिवाय व्यायाम करून आणि काही वेगळी ॲक्टिव्हिटी करूनही तुम्ही तुमची दिनचर्या बदलू शकता. लोकांबद्दल आपल्या मनातील गोष्ट गोळा केल्याने दुःख आणि त्रासही होतो. अशा वेळी हे टाळण्यासाठी भूतकाळ विसरण्याची सवय लावून लोकांना माफ करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही नकारात्मक विचार तर दूर करालच, शिवाय तुमचे मानसिक आरोग्यही सुधारू शकेल. आपल्या आयुष्यातील विरोधक हे आपल्या जीवनाच्या गाडीचं इंधन असतात, ज्यांच्यामुळे आपली गाडी प्रगतीच्या दिशेने सुसाट पळत असते. प्रगती एवढी झाली आहे की हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला बघता ऐकता येतं आणि अधोगती इतकी झाली आहे की जवळ बसलेल्या माणसाच्या व्यथा आणि वेदना दिसत नाहीत. ही आजची वस्तुस्थिती आहे. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव एक दिवस टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका, कारण तो आज ना उद्या अवतरत असतो आणि त्याचं फळ तुम्हाला नक्कीच देत असतो. विश्वास हा जीवन जगायला गरजेचा असतो, तसाच विश्वास हा आयुष्य जगायला तेवढाच गरजेचा असतो. प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचारांशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील. तेव्हा अशी माणसं जोडण्याचा नक्की प्रयत्न करा. आयुष्याच्या पुस्तकात रोज काहीतरी लिहित राहा. प्रत्येक दिवस हा सुंदर असतो, त्याला अधिक सुंदर बनवणं आपल्या हातात आहे. म्हणून प्रत्येक दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी प्रयत्न करा आणि रोज यशाला जिंकत राहा. बिनधास्त आणि निवांत जगणं ही सोपी गोष्ट नसते. त्यासाठी जुन्या आठवणींचा लिलाव कवडीमोल भावात करावा लागतो. मन इतकं मोठं असू द्या की कुणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यानंतर कोणीही बसू शकणार नाही, तरच तुम्हाला किंमत आहे. जास्त जवळीक ही चांगली नाही, त्यासाठी तुटक संबंध असलेले चांगले. जेव्हा गैरसमजाच्या खिडक्या उघडायला लागल्या की तिरस्काराचे दरवाजेही आपोआप उघडायला लागतात, हे मात्र कधीच विसरून चालणार नाही. जेव्हा मेहनत करूनसुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदला. सिद्धांत नाही, कारण झाड नेहमी पानं बदलतं, मुळ्या नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिले, निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. आधार शोधण्याच्या नादात तुमचं मन घाण ठेवू नका, नाहीतर दुःख व्याजासकट तुमचा हिशोब घेतं. ज्याला संयमाचं ज्ञान असतं तो आयुष्यात गडबड करत नाही. राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून, पण अर्थ निघतात डोक्यातून. जीवन हे काही काळानंतर आठवणीचं पुस्तक बनून राहतं. त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदात घालवा.
सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असतं. शब्दात परकेपणाचा गंध आला की मायेची फुलपाखरे मात्र आपोआपच उडून जातात. आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो, मात्र संयम राखला तर आपलं अस्तित्व मात्र कुणीच संपवू शकत नाही, हेही लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. ऐकून घेतल्याने खूप काही बोलता येतं आणि बोलतच राहिल्याने ऐकायचं राहून जातं. नम्रतेच्या संसर्गामुळे ऐश्वर्याची शोभा आणखी वाढते. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला मात्र वेळ लागत नाही. रस्ता चुकणं चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजूनसुद्धा पुन्हा त्याच रस्त्यानं चालणं हे मात्र चुकीचं आहे. कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. कमाईचा अर्थ फक्त धन कमवणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान, सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. जखमी वाघालाही उभे राहण्यासाठी संधी दिली की तो मरेपर्यंत लढू शकतो, कारण तो दाखवून देतो की आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. ज्यांच्याकडे तुमच्या मूल्यांची आणि ताकदीची योग्य किंमत करण्याचे कौशल्य नाही, अशा लोकांसमोर तुमचं मूल्य आणि ताकद सिद्ध करण्यात तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. ती शक्ती सत्कार्यासाठी वापरा. शब्दांमुळे जुळतात मनाच्या तारा आणि शब्दांमुळे चढतो एखाद्याचा पारा. शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. माणसातील देव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव सहाय्यासाठी कधीच धावून येत नाही. तो एखादा देव माणसाची आपल्या मदतीसाठी योजना करतो, हेच सत्य आहे. स्वतःचा दिवा विझलेला असतो तरीसुद्धा दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे हे पाहणारे लोक मात्र अधिक सापडतात. नशीब आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नाही, तर केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचं नशीब स्वतः घडवत असतो. नशिबात असेल तसं घडेल या भ्रमात राहू नका, कारण आपण जे करू त्याचप्रमाणे नशीब घडेल यावर विश्वास ठेवा. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना भूतकाळाला पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमान काळातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो. दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करून त्यावर स्वतःचं स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करून विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील. नुसतं आपलं म्हणून चालत नाही, तर आपल्यानी पण आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं. वेळेअभावी संगत तुटली तर तुटू द्यात, पण संवाद तुटला नाही पाहिजे. संवाद हा चांगल्या नात्यातील रक्तवाहिनी असते. कुठल्याही गोष्टींचा कधीही अहंकार करू नका. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो. सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान होतो असं नाही. तेवढ्याच कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असायला हवी, तरच तो माणूस मौल्यवान ठरतो. तेव्हा हा छोटासा सकारात्मक विचारांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.